नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा छान असा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. सायली आणि अर्जुन अगदी सुखरूपपणे परत आलेत. त्याचबरोबर त्यांना आता तन्वीचं म्हणजेच प्रियाचं सगळं षडयंत्र देखील त्यांच्या समोर आले. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता कल्पना खूप रडत असते आता ही बातमी ऐकून. तर प्रिया मात्र तिला धीर द्यायचा सोडून अजूनच निगेटिव्ह बोलत असते आणि तिला बोलते की आई काय करणार, देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालतं का. तर कल्पना बोलत असते की मी आता देवांना पाण्यामध्ये ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय की जर सायली आणि अर्जुन सुखरूपपणे परत नाही ना आले तर मी त्यांचं परत कधीच तोंड पाहणार नाहीये. त्यावर आता विमलताई कल्पनाला धीर देत बोलतात की वहिनी तुम्ही काळजी करू नका, अहो साहेब गेलेत ना, ते सायली आणि अर्जुन दादांना घेऊनच येतील पहा. आणि देवी आई आहे अहो त्यांच्या पाठीशी, देवी आईची कृपा आपल्यावर कायम आहे, त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. सायलीताई आणि अर्जुन दादा अगदी सुखरूपपणे परत येणार आहेत. आता खरं तर कल्पना खूप जास्त या सदम्याने असं दुखावली गेलेली दाखवली आहे प्रेक्षकांनो. नाही हे सगळं साहजिकच आहे. आणि तेवढ्यातच आता प्रतिमा देखील तिथे येते. आता प्रतिमा येताच कल्पनाला मात्र अजूनच भारावून जातं आणि दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि दोघीही खरं तर रडत असतात. तर आता दोघींनाही काय बोलावं हे एकमेकींनाही समजत नसतं. पण प्रिया मात्र आता इथेही शहाणपणा करते आणि प्रतिमाला बोलते आई आई बघ ना गं कसं झालं हे, अगं देवाच्या मर्जी पुढे कोणाचं काही चालतं का. अगं सायलीला तर तुझी मुलगी मानलं होतंस आणि बाबा तर अर्जुनला त्यांचा मुलगा मानत होते आणि बघ ना आता हे काय होऊन बसलंय बरं. आता इकडे एवढा गडबड गोंधळ सुरू असतो आणि त्या आवाजाने आता अस्मिता हॉलमध्ये येते. आता ह्या सगळ्यांना असं रडताना वगैरे पाहून तिला खरं तर काहीच कल्पना नसते की नक्की काय झालंय. आता ती विचारते नक्की काय झालंय, तुम्ही सगळेजण असे का रडतायत. आता खरं तर कोणीच काही सांगायला तयार नाहीये. तर प्रिया बोलते अस्मिता अगं काय सांगू आणि कसं सांगू ना तेच कळत नाहीये मला, मी सांगते तुला सगळं काही. आणि आता अस्मिताला काहीही न सांगता बोलते की मी आता चहा बनवते सगळ्यांसाठी आणि चहा बनवण्यासाठी किचनमध्ये जाते. अस्मिता तर खूप जास्त गोंधळली आहे, कारण आता नक्की काय झालंय काय नाही याची मात्र तिला काही एक कल्पना नाही आहे. आणि तेवढ्यातच आता प्रताप, अश्विन, रविराज आणि चैतन्य दरवाजामध्ये येतात. आता त्यांना पाहताच विमलताई बोलतात की वहिनी साहेब आले पहा. आता यांना समोर पाहताच खरं तर यांचे चेहरे देखील असेच गंभीर आणि पडलेले आहेत. त्यामुळे आता आणि सायली अर्जुन तर कुठेही दिसत नाही आहेत, म्हणून आता कल्पना तर अजूनच जास्त आता दुःखामध्ये दाखवली आहे. तर तन्वी मात्र खुश आहे की चला हे तर परत आलेत आणि आता वाईट बातमी घेऊनच आलेत. आता ती तर मस्त हसतीये. आता कल्पना आणि प्रतिमा लगेच दरवाजाकडे येतात आणि प्रतिमा विचारते काय झालं, कुठे आहेत सायली अर्जुन. कल्पना तर प्रतापला बोलते की तुम्ही म्हणाला होतात ना हो की तुम्ही अर्जुन आणि सायलीला सुखरूपपणे घरी घेऊन याल म्हणून, का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी, कुठे आहेत सायली अर्जुन. त्यावर प्रताप तिला बोलतो कल्पना अगं शांत हो, हे बघ मी तुझ्याशी अजिबातही खोटं बोललेलो नाही आहे. आणि आता सगळेजण बाजूला होतात आणि सायली आणि अर्जुनची एंट्री होती. तर सायली आणि अर्जुन अगदी हसत आता सगळ्यांसमोर येतात आणि त्यांना सुखरूप पाहून आता सगळ्यांच्या जीवामध्ये जीव आलाय. कल्पना आणि प्रतिमा देखील आता आनंदून गेल्या आहेत. तर तन्वी मात्र इकडे विचार करत असते चला सायली अर्जुनला तर पाणी पाजलंच आहे, आता सगळ्या सुभेदारांनाही पाणी पाजते. ती आता पाण्याचे ग्लास घेऊन येत असते, पण समोर सायली अर्जुनला जिवंत पाहून तिच्या चांगलीच पायाखालची जमीन घसरली आता आणि तिच्या हातनं तो ट्रे खाली पडतो आणि सगळे ग्लास फुटले जातात.
तर इकडे दुसरा सीन दाखवला आहे त्यांनी सचिन आणि साक्षीचा. तर साक्षी आता सचिनचे आभार मानत असते आणि त्याला बोलते की सचिन खरंच थँक्यू हं. नाही म्हणजे मला खरंच कळत नव्हतं की हे काम मी कसं करू, पण तू हे जे काही काम अण्णांचं करून दिलं आहेस इतक्या लवकर त्यासाठी खरंच थँक्यू. त्यावर आता सचिन देखील नाटक करतच तिला बोलतो की साक्षी अगं अण्णांचं काम होतं ना, मग त्यात थँक्यूसारखं काय आहे बरं. त्यावर साक्षी देखील बोलते की हां आणि इथून पुढे देखील आता अण्णांचे जर काही कामं असतील ना तर मी ती तुलाच सांगत जाईल. त्यावर आता सचिन देखील तयार होतो आणि बोलतो की हो अण्णांचं काहीही काम असेल ना तू बिनधास्तपणे मला सांगत जा, अगं ते माझेही अण्णा आहेत. त्यावर आता साक्षी बोलते पण मी तुला या सगळ्या कामांचे पैसे देत जाईल हं. आता खरं तर पैशांचं नाव ऐकून सचिन खुशच होतो म्हणायला, पण तरी देखील तिच्यासमोर नाटक करत तो बोलतो साक्षी हे बघ तुला माहीत आहे ना की अगं मला तुझ्याकडनं पैसे घ्यायला किती ऑकवर्ड वाटतं ते, आणि मला नको आहेत अगं या कामाचे पैसे, अगं मी हे सगळं अण्णांसाठी केलं. त्यावर आता साक्षी त्याला बोलते की अरे हो मला माहीत आहे आणि तुला माझ्याकडनं पैसे घ्यायला ऑकवर्ड वाटतं ना, म्हणूनच तर मी बोलले की मी तुला कामाचे पैसे देत जाईल म्हणून. त्यावर आता सचिन बोलतो की ठीक आहे आता तू इतका आग्रह करतीयस तर ठीक आहे, पण बघ आता मला निघावं लागेल हं. नाही म्हणजे मला आता सुभेदारांकडे जावं लागेल आणि आता तिकडेच त्यांची सगळी रडारड वगैरे सुरू असेल तर मलाही थोडंसं रडून वगैरे दाखवावं लागेल तिथे. त्यावर आता साक्षी बोलते की काही गरज नाही आहे, काहीच गरज नाही आहे तू तिकडे जाण्याची, तू माझ्यासोबतच राहणार आहेस. त्यावर आता सचिन तिला समजावतो की अगं हे बघ आता तिकडचं वातावरण काहीतरी वेगळं असणार आहे आणि मी जर आता तिथे नसलो ना तर सगळ्यांनाच संशय येईल, त्यापेक्षा एक काम करतो मी तिकडे जातो आणि मी लवकरच भेटेल की तुला. त्यावर साक्षी देखील बोलते की हो पण लवकरच भेट हं. आणि आता सचिन देखील तिला प्रॉमिस करतो की मी तुला लवकरच भेटेल आणि तिथून निघून जातो. तर इकडे सुभेदारांकडे आता सगळेजण म्हणजे प्रिया सोडून तर सगळेच जण खूप खुश आहेत सायली आणि अर्जुनला असं सुखरूप पाहून. कल्पना तर सायलीला मिठीच मारते आणि त्यानंतर प्रतिमा देखील सायलीला मिठी मारते. आता कल्पना अर्जुनला देखील मिठी मारते आणि अर्जुन सायली दोघेही सुखरूप आहेत म्हणून देवीचे आभार देखील मानते. त्यावर कल्पना आता बोलते अर्जुन अरे तुमच्या बाबतीत किती भयानक बातमी आली होती रे, अरे आमचा तर जीवच गेला असता बघ. त्यावर प्रतिमा देखील बोलते की हो ना, पण ही बातमी खोटी निघाली हे देवीचेच आभार बरं. आता सगळेच जण खूप खुश असतात खरं तर. त्यावर सायली बोलते की तुम्ही या बरं, तुम्ही बसा आधी सगळे. आणि आता सगळेजणांना आता सायली तिथे सोफ्यावर घेऊन बसते. तेवढ्यात आता अस्मिता बोलते की अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटलं का की सायली अर्जुनचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि म्हणून सगळे तुम्ही जण चिंतेत होतात का. त्यावर आता अश्विन सांगतो की अगं आम्हाला असं नाही वाटलं, खरं तर ब्रेकिंग न्यूजला दाखवलं होतं की दादाच्या गाडीचा अपघात झाला आहे म्हणून, आणि म्हणूनच आम्ही सगळेजण इतके टेन्शनमध्ये होतो म्हणून. तर आता कल्पना बोलते की बरं झालं ती बातमी खोटी होती, पण हे सगळं कसं झालं बरं. हे बघ विमल तू आधी देवांना साखर ठेव बरं. आणि आता विमलताई लगेच देवांसमोर साखर ठेवण्यासाठी जे निघतात. तर आता सगळेजण अर्जुन आणि सायलीला विचारत असतात की नक्की काय झालं तिकडे, आम्हाला सांगा. त्यावर रविराज बोलतो की अरे हो त्यांना थोडासा आराम तरी करू द्यात. त्यावर अर्जुन बोलतो की सिनियर इट्स ओके, काही नाही सांगतो मी सगळं काही. आणि आता अर्जुन सांगायला सुरुवात करतो की मी सायलीला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि आम्ही चेकअप करून बाहेर येत होतो, आम्ही गाडीमध्ये बसणार पण तेवढ्यातच एक ट्रक आला आणि त्याने गाडीला जोरदार धडक दिली आणि आमच्या गाडीने पेट घेतला. आता हे सगळं ऐकून सगळेजण खूप शॉक झाले. तर सायली पुढे सांगते की हो काही टवाळखोर पोरं तो ट्रक चालवत होती आणि त्यांना तो ट्रक मात्र काही कंट्रोल झाला नाही आणि तो ट्रक मात्र सरळ हॉस्पिटलच्या समोर आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिथे येऊन आमच्या गाडीवर आदळला आणि ती धडक इतकी जास्त मोठी होती, इतकी भीषण होती की गाडीने लगेचच पेट घेतला. आता हे सगळं काही ऐकून सगळेजण शॉक होतात, पण प्रियाचं तोंड मात्र पडलेलं आहे
आणि खरं तर हा अपघात सांगताना सायली आणि अर्जुन दोघंही प्रियाकडेच पाहत असतात. त्यांचा पाहण्याचा रोख प्रियाकडेच असतो आणि तिच्या देखील हे सगळं काही लक्षात येतं. तेवढ्यातच प्रताप बोलतो की पण मला एक कळत नाही की हे मीडियावाले कुठलीही शहानिशा न करता हे अशा खोट्या बातम्या पसरवतातच कशा बरं. आता खरं तर प्रिया मात्र आता इथून सगळ्यांपासून नजर चोरून उभी आहे. तर आता सायली आणि अर्जुनचं पूर्ण लक्ष मात्र तिच्याकडेच असतं. अश्विन देखील बोलतो की हो ना, हे मीडियावाले काहीही चुकीच्या अफवा पसरवतात. नाही, यांच्या चुकीच्या अफवांमुळे एखाद्याचा जीव जाईल याचाही ते विचार करत नाहीत. तर रविराज बोलतो पण असं काही अपघात वगैरे झाल्यानंतर पोलीस तर सगळ्यात आधी घरच्यांना, कुटुंबियांना कळवतात. नाही, सायली तू म्हणालीस की पोलीस लगेच तिथे आले, म्हणजे कोणीतरी पोलिसांना कळवलं असेल. पण मग पोलिसांनी आमच्यापैकी घरी कोणालाही फोन केला नाही. अगं, आम्ही जेव्हा ती बातमी पाहिली ना तेव्हा आम्हाला समजलं. आणि त्या न्यूजवाल्यांना ही बातमी सांगितली तरी कोणी? त्यावर सायली आणि अर्जुन बोलतात की कदाचित तिथे असणाऱ्या काही माणसांपैकी कोणी वगैरे त्यांना ही बातमी सांगितली असेल. तर तन्वी मात्र आता चांगलीच बेचैन झालेली आहे. तर तेवढ्यातच कल्पना सायली अर्जुनला बोलते की सायली, अर्जुन, मी देव पाण्यामध्ये ठेवलेत. आता तुम्ही दोघं मिळून ते बाहेर काढा. आणि हो, देवीला नमस्कार देखील करा तुम्ही दोघेही मिळून आता. तर आता सगळेच जण मिळून आता देवीला नमस्कार करण्यासाठीच त्यांच्यासोबत सायली अर्जुन देखील आता त्यांच्या घरातील देवीकडे जातात. तर इकडे सायली, अर्जुन आणि आता कोणाचंही खरं तर तन्वीकडे लक्ष नसतं. सायली आणि अर्जुन आता कल्पनाने सांगितल्याप्रमाणे तिने पाण्यात ठेवलेले देव आता ते पाण्यातून काढतात आणि देवीची पूजा वगैरे करत असतात. आणि कोणाचंही लक्ष नाही आहे ह्याचाच गैरफायदा आता इथे प्रिया घेते आणि ती पटकन पर्स घेऊन तिथून सटकते आणि ती डायरेक्ट आता जेलमध्ये नागराज आणि महिपतला भेटायला आली आहे. आणि महिपतवर जाम भडकली आहे ती आता. तर महिपतला आता ती बोलत असते की एक काम होत नाही तुमच्याच्याने. नाही, महिपत शिखरे ना 2 माणसांना धड उडवू देखील शकत नाही आहे. सायली आणि अर्जुन जिवंत आहेत आणि ते जिवंत घरी परत आले आहेत. आता मी काय करू? आता खरं तर महिपतच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन जर आपण इथे पाहिले तर याचं खरं तर महिपतला काही एक आश्चर्य वाटत नाही किंवा पश्चाताप वगैरे झालेला दिसत नाही की अरे सायली आणि अर्जुन कसे काय जिवंत आहेत, आपण त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे करवला होता. तो तर एकदम शांत दिसतोय. याचाच अर्थ प्रियाचा प्लॅन त्यालाही आधी समजलेला असणार आहे की ही काही त्यांना बाहेर काढणार नाही आहे इथून आणि या सगळ्यामध्ये त्याचा देखील काही हात असू शकतो असं मला तरी इथे वाटतंय. तर प्रिया तर खूप चिडली आहे आणि आता ती महिपतला नाही तसं बोलत असते की आता तुझ्यामध्ये जशी काही ताकद राहिलेली नाही आहे ना, तसं तुझ्या शब्दांमध्ये देखील काही ताकद राहिलेली नाही आहे. तू 2 माणसांना देखील उडवू शकत नाही आहेस, फक्त बोलायच्या कामाचा आहेस वगैरे वगैरे असं भरपूर काही ती आता इथे महिपतला ऐकवते. तर इकडे रविराज आता प्रतापला सांगतो की चला आता आम्ही निघतो, तुम्हाला देखील आरामाची गरज आहे, तुम्ही आराम करा. त्यावर प्रताप बोलतो की अरे थांब थोडा वेळ, इथेच राहा. त्यावर रविराज सांगतो की नाही, आता आम्हाला निघायला हवं आहे, तुम्ही देखील थकलायत या सगळ्या गोंधळामध्ये, तुम्हाला देखील आराम करायची गरज आहे आणि आपलं काय, आपण भेटूच की परत. तर अश्विन देखील आता कल्पनाला सांगतो की मम्मा, मला देखील हॉस्पिटलमध्ये व्हिजिटसाठी जायचं आहे, मी देखील काकासोबतच बाहेर पडतो आणि हॉस्पिटलला जातो, थोड्या वेळामध्ये मी येईलच परत. आता कल्पनाच्या लक्षात येतं की प्रिया तर इथे नाहीच आहे. त्यावर कल्पना बोलते अरे हो ठीक आहे, तू लवकर ये, पण मग तन्वी कुठे आहे? नाही, ती दिसत नाही आहे कुठे आणि ती कधी बाहेर पडली या सगळ्या गोंधळामध्ये ते देखील समजलं नाही रे. त्यावर अश्विन बोलतो की हो ना, माझ्याही लक्षात नाही आलं, पण तिचा मेसेज आला आहे. नाही, दादा आणि वहिनी सुखरूपपणे घरी आले म्हणून ती देवाला नमस्कार करायला गेली आहे आणि त्यानंतर मग ती तिथून तसंच मैत्रिणीकडे जाणार आहे, तिला यायला थोडासा उशीर होईल. त्यावर रविराज बोलतो की नाही, म्हणजे तिची खरी गरज आता इथे होती, पण ती मात्र कुठे?
मैत्रिणीकडे. आता रविराज त्याची नाराजी व्यक्त करतो, पण अश्विन मात्र लगेच तन्वीची बाजू घेत बोलतो, काका अरे मैत्रिणीकडे जाण्याआधी ती मंदिरामध्ये पण तर जाणार आहे, आणि तिची मैत्रीण एकटी आहे आणि आजारी आहे, तिची काळजी घेणारं कोणी नाही आहे, म्हणून तर तन्वी तिकडे चालली आहे ना. त्यावर रविराज बोलतो की मला ना त्या मुलीशी काही एक संबंध राहिलेला नाही आहे माझा आता. बरं ठीक आहे, आम्ही निघतो. आणि आता निरोप घेऊन ते सगळे तिथून निघून जातात. तर अस्मिता देखील बोलते की मलाही थोडंसं थकल्यासारखं झालं आहे, मी जाऊन आराम करते. आणि तीही तिथून आराम करायला जाते. त्यानंतर आता तिथे फक्त कल्पना, प्रताप, सायली, अर्जुन आणि चैतन्य एवढेच जण असतात. तर आता कल्पना सायली आणि अर्जुनला सांगते, सायली, अर्जुन, यापुढे ना तुम्ही असं न सांगता घरातून अजिबातही बाहेर पडायचं नाही आहे. तेवढ्यात प्रताप बोलतो की अर्जुन, अरे पण अशी कुठली टवाळखोर पोरं होती बरं, ज्यांना बाईक किंवा कार चालवायची सोडून ट्रक चालवावा असा वाटला, आणि तो ट्रक त्यांना बेकाबू झाला, कंट्रोल झाला नाही, म्हणून त्यांनी तुमच्या गाडीला धडक दिली. नाही म्हणजे तुला हे सगळं नॉर्मल वाटतंय का? काही संशयास्पद नाही वाटत आहे का? त्यावर आता अर्जुन विचारतो की नाही डॅड, माझा तर आहे या सगळ्यावर विश्वास, पण मग तुम्हाला हे सगळं असं विचित्र का वाटतंय? त्यावर आता प्रताप पुढे बोलतो की अरे म्हणजे बघ ना, महिपत आणि नागराज या सगळ्या गुंड लोकांशी तू वैर पत्करलंयस, आणि हे सगळं काही महिपत आणि नागराजच घडवून आणू शकतात. नाही म्हणजे महिपत जरी जेलमध्ये असला तरी तो हे सगळं असं काही घडवून आणूच शकतो, हे आपल्यालाही माहिती आहे. आणि मला तर संशय येतोय की या सगळ्यामागे महिपतचा तर हात नसेल ना. त्यावर आता खरं तर अर्जुन आणि सायलीलाही काय बोलावं यांच्यासमोर समजत नाही, कारण खरं जर सांगितलं तर आता हे अजूनच काळजी करतील. त्यामुळे आता अर्जुन त्यांना सांगतो की नाही डॅड, नाही म्हणजे मला तरी नाही वाटत की या सगळ्यामध्ये महिपतचा किंवा नागराजचा वगैरे काही हात असेल म्हणून. तेवढ्यात कल्पना देखील बोलते, हो ना, ही गोष्ट तर आपल्या लक्षातच नाही आली. नाही सायली, अर्जुन, हे असं काही असेल ना तर उद्यापासून तुम्ही दोघांनी अजिबातही घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. काय कामं करायची आहेत ना घरामध्ये बसून करा. त्यावर आता अर्जुन तिला समजावतो की मम्मा, अगं आम्ही सुखरूप आहोत, तो फक्त एक ॲक्सिडंट होता आणि आम्ही सुखरूप परत आलो आहे की नाही, अगं तू उगाचच काळजी करतीयस. त्यावर सायली देखील कल्पनाला समजावते. तर आता कल्पना तयार होते, पण कल्पना बोलते की ठीक आहे, पण असं असेल तर इथून पुढे बाहेर जाताना तुम्ही दोघांनी मला न सांगता कुठेही जायचं नाही आहे. तर सायली देखील सांगते, हो ठीक आहे आई, पण आता तुम्ही दोघेही आराम करा. त्यावर कल्पनाही सांगते, हो ना, माझंही थोडंसं आता डोकं दुखतं आहे, आम्ही आता आराम करतो जरा. आणि प्रताप आणि कल्पना तिथून आराम करण्यासाठी निघून जातात. तर आता सायली अर्जुनसोबत तिथे फक्त चैतन्य उरला आहे. तर चैतन्य अर्जुनला बोलतो की अरे हो, या गोष्टीचा तर मी विचारच नाही केला. म्हणजे बघ ना, काका मावशींना जो काही संशय वाटतोय तो खरा आहे. महिपत हे सगळं काही घडवून आणूच शकतो की. त्यावर अर्जुन आता त्याला शांत बसवत बोलतो की हो, सांगतो सगळं. आता चैतन्याला काही चैन पडत नाही आहे आणि तो विचारतो की नक्की काय झालं आहे अर्जुन, जे काही झालं आहे मला पटकन सांग. त्यावर आता अर्जुन इकडे तिकडे पाहतो की तन्वी तर इकडे कुठे नाही आहे ना, आणि चैतन्याला बोलतो की सांगतो, आधी वर चल. तर इकडे सचिन आता घरी पोहोचला आहे. आता अस्मिता तर अजून काही खोलीमध्ये आलेली नाही आहे आणि तो अस्मिताचीच वाट पाहतोय. आणि अस्मिता खोलीत येताच तो आता अस्मिताला विचारतो, अस्मी, अगं सायली आणि अर्जुन वहिनी कसे आहेत आता, ते सुखरूप आहेत ना, ठीक आहेत ना ते? त्यावर अस्मिता खरं तर त्याच्याशी व्यवस्थित बोलतच नाही. तर अस्मिता बोलते की ठीक आहेत ते. तर आणि पुढे त्याला विचारते, तुला जर त्यांची एवढी काळजी वाटते आहे तर बाहेर येऊन 2 मिनिट त्यांची चौकशी का नाही केलीस बरं तू? त्यावर सचिन तिला सांगतो की अगं आता सगळेजण किती दुःखात होते पाहिलंच ना तू, किती टेन्शनमध्ये होते, आणि तसंही मला समोर पाहिलं की त्यांचं टेन्शन अजून वाढतं, ते सगळे चिडून जातात. मग उगाच ते दुःखामध्ये असताना त्यांना अजून टेन्शन द्यायला नको, म्हणूनच मी बाहेर आलो नाही आहे. पण ते ठीक आहेत ना?
त्यावर आता अस्मिता देखील काही इंटरेस्ट न घेताच त्याला सांगते की हो ठीक आहेत म्हणून. तर आता हा सचिन तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो की अस्मिता ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर अस्मिता सांगते की मी थकली आहे, मी आता बोलण्याच्या मनस्थितीमध्येच नाही आहे, मला आराम करायचा आहे. आता सचिन आता सतत तिला बोलत असतो की अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण ती काही त्याच्याशी बोलायला काही एक इंटरेस्ट दाखवत नाही आहे. आणि तेवढ्यातच आता तिचं बाळ रडायला लागतं. आता अस्मिता बाळाला घेते आणि ती बाळालाच खेळवत असते. आता अस्मिता आपल्याकडे दुर्लक्ष करते पाहून सचिन विचार करतो की काहीही झालं तरी अस्मिता आणि साक्षी दोघींच्याही गुडबुक्समध्ये आपल्याला राहायला हवं आहे. जोपर्यंत माझे कर्ज वगैरे सगळं काही फिटत नाही ना, तोपर्यंत मला दोघींच्याही गुडबुक्समध्ये चांगलं बनून राहावंच लागणार आहे. तर आता इकडे सायली, अर्जुन आणि चैतन्य सायली अर्जुनच्या खोलीमध्ये दाखवले आहेत आणि खरं तर आता कोणीच काही बोलत नाही आहे. आणि त्यांना असं गप्प बसलेलं पाहून चैतन्याला काही राहावे ना. आता चैतन्य त्या दोघांनाही विचारतो की नक्की काय झालं आहे, तुम्ही काही सांगणार आहात का नाही. आता सायली अर्जुन एकदा एकमेकांकडे पाहतात आणि सायली पुढे बोलते की चैतन्य भाऊजी, हा अपघात नव्हता, हा घातपात होता. हा अपघात घडला नाही, कोणीतरी घडवून आणला आहे. आता हे ऐकल्यावर चैतन्य देखील खूप जास्त आश्चर्यचकित होतो आणि त्याच्या देखील लक्षात येतं की आता कोणीतरी मुद्दामहून सायली अर्जुनला मारायचा प्रयत्न करते. तर चैतन्य बोलतो की नक्की काय झालं आहे मला सांगा, आणि फक्त मलाच नाही, खाली चला आणि सगळ्यांसमोर सांगा हे. त्यावर अर्जुन त्याला शांत करतो आणि बोलतो की हे बघ, तू थोडासा शांत हो. आम्ही हे जर सगळं खाली सांगितलं असतं तर आमच्या अपघाताची बातमी ऐकून मम्माची काय अवस्था झाली आहे हे तू पाहिलं होतंस ना. आणि मग आम्ही जर हे सगळं काही सांगितलं असतं तर डॅड देखील अजूनच पॅनिक झाले असते. म्हणून आम्हाला त्यांना अजून काळजीमध्ये टाकायचं नव्हतं, त्यांना अजून टेन्शन द्यायचं नव्हतं, म्हणून आम्ही खाली कोणाला काहीच बोललो नाही. पण हा ॲक्सिडंट नव्हताच, हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणला होता हा ॲक्सिडंट. त्यावर आता चैतन्य बोलतो की महिपत नाही, या सगळ्यामागे ना महिपतचाच स्टॅम्प असणार आहे, मी सांगतो ना. तो जरी जेलमध्ये असला तरी तो ह्या सगळ्या काही गोष्टी मॅनेज करूच शकतोस की. त्यावर आता अर्जुन त्याला बोलतो की नाही, हे सगळे महिपतने घडवून आणलेलं नाही आहे. आता खरं तर सायली आणि अर्जुनला माहीत आहे की हे सगळं कोणी आणि का कसं घडवून आणलं आहे. तर अर्जुन आता पुढे सांगतो की ते जे पटवर्धन वकील असतात ज्यांच्याकडे ही प्रिया गेलेली असते महिपत आणि नागराजला सोडवण्यासाठी, तर सायली आणि अर्जुन आता हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालेले असताना रस्त्यातच त्यांना या पटवर्धन वकिलांचा फोन येतो. आणि हे वकील सांगतात की तुम्ही खूप मेहनत करून नागराज आणि महिपतला जेलमध्ये पाठवलं आहे. आता हे तुमचे शत्रू आहेत, पण तुमच्याच घरातली एक व्यक्ती आहे की जी महिपत आणि नागराजला जेलमधून सोडवायचा प्रयत्न करते आहे. त्यावर आता सायली अर्जुन विचारतात की काय, आमच्या घरातील अशी कोण व्यक्ती आहे. त्यावर हा पटवर्धन वकील सांगतो की तुमच्या भावाची बायको तन्वी सुभेदार, ती माझ्याकडे आली होती आणि तिने मला महिपत आणि नागराजची केस घेण्यासाठी सांगितलं. आणि इतकंच नाही तर त्या दोघांनाही जामिनावर 1 आठवड्याच्या आत जेलच्या बाहेर कसं काढता येईल हे ती विचारत होती. आता तन्वीचं नाव ऐकताच सायली आणि अर्जुन आता दोघेही खूप जास्त आश्चर्यचकित होतात की काय, ही अजून देखील महिपत आणि नागराजला मिळालेली आहे, ही अजून देखील त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करते. तर खरं तर आता इतकं सगळं काही डिस्कशन आता फोनवर करणं शक्य नसतं, म्हणून आता सायली आणि अर्जुन मात्र हॉस्पिटलला जाण्यापूर्वी या पटवर्धन वकिलांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला जातात की जेणेकरून सत्य काय आहे हे पूर्णपणे त्यांना जाणून घेता येईल. आता हे सगळं ऐकल्यावर चैतन्य तर अजून जास्त आश्चर्यचकित झाला आहे आणि तो बोलतो की काय, ही मुलगी एवढी डेंजर आहे, म्हणजे अरे ती अजून देखील इतकं सगळं होऊन देखील महिपत आणि नागराजला मदत करते आहे. अरे पण का, यामागे तिचा काय स्वार्थ असेल बरं. त्यावर सायली आणि अर्जुन चैतन्याला समजावतात की हो, आम्हालाही सुरुवातीला असंच वाटलं होतं, पण हे प्रकरण जितकं साधं दिसतंय ना तितकं साधं नाही आहे चैतन्य भाऊजी.
त्यावर अर्जुन सांगतो की इतकं सगळं डिस्कशन आता फोनवर करणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच आम्ही हॉस्पिटलला जाण्यापूर्वी आता त्या वकिलांना भेटायला त्यांच्या ऑफिसला गेलो. आणि आता पुढे काय प्रसंग घडला तो सगळा आता अर्जुन चैतन्याला सांगतोय की सायली आणि अर्जुन पटवर्धन वकिलांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की महिपत आणि नागराजला सोडवण्यासाठी तन्वी किल्लेदारने त्या वकिलाला पैसे दिलेत. आणि इतकंच नाही तर तिचा प्लॅन मात्र काहीतरी वेगळाच होता. नाही म्हणजे तिने मला सांगितलं की फक्त महिपत आणि नागराजला सोडवण्याचा बनाव करायचा आहे म्हणून, त्यांना खरोखर जेलमधून सोडवायचं नाहीच आहे. म्हणजे तिला फक्त महिपत आणि नागराजसमोर नाटक करायचं होतं, फक्त असं दाखवून द्यायचं होतं की ती त्या दोघांनाही जेलमधून बाहेर काढते. पण खरं तर तिला त्या दोघांना जेलमध्येच ठेवायचं आहे, तिथून बाहेर नाही काढायचं आहे. आणि पुढचा प्लॅन मात्र काहीतरी वेगळाच आहे. त्यावर आता सायली आणि अर्जुन विचारतात की काय प्लॅन होता तिचा. त्यावर आता पुढे वकील काही बोलणार तेवढ्यातच आता सायली बोलते की आम्ही हे सगळं रेकॉर्ड केलं तर चालेल का. नाही म्हणजे पुरावा म्हणून आमच्याकडे ही राहील. त्यावर ते वकील देखील परमिशन देतात आणि आता सायली अर्जुन सगळं काही रेकॉर्ड करतात. तर आता हे वकील सांगतात की तिने मला तोंड बंद ठेवायचे देखील वेगळे पैसे दिले होते. नाही, तिला फक्त महिपतकडनं एक अपघात घडवून आणायचा होता बाहेर. आणि या अपघातामध्ये तिने तर तुमचे दोघांची नावं घेतले, सायली आणि अर्जुन सुभेदार. म्हणजे असा भीषण अपघात घडवून आणायचा होता की तुम्ही दोघेही या अपघातामध्ये मारले जाल, तुम्ही दोघेही वाचणार नाहीत. आणि म्हणून तिला महिपतची मदत हवी होती आणि म्हणूनच तिने त्या दोघांनाही जेलमधून सोडवण्याचा बनाव केला. नाही, खरं तर तिने मला तोंड बंद ठेवायचे वेगळे पैसे दिलेत, पण काहीही झालं तरी तुमच्या दोघांच्या जीवाचा हा प्रश्न आहे. मला तर ही गोष्ट अजिबातही पटली नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला हे इन्फॉर्म केलं. त्यावर आता अर्जुन आणि सायली देखील खूप जास्त आश्चर्यचकित झालेत प्रियाचा हा सगळा काही प्लॅन ऐकून. म्हणजे प्रिया असं काही देखील करू शकते, इतक्या खालच्या थराला ती जाऊ शकते, यावर खरं तर या दोघांचाही विश्वास बसत नाही आहे. पुढे ते वकील बोलतात की तुमच्याच घरातील एक व्यक्ती तुमच्या शत्रूंना सोडवायचा प्रयत्न करते आणि तुमच्याच जीवावर उठली आहे, हे मला तर काही पटलं नाही. त्यावर आता अर्जुन पुढे त्यांचे आभार मानतो आणि बोलतो की थँक्यू, खरंच तुमचे खूप आभार. नाही म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये अजून देखील तुमच्यासारखे काही प्रामाणिक वकील आहेत की ज्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आता सायली आणि अर्जुन हे सगळं काही चैतन्याला सांगतात. तर चैतन्य देखील हे सगळं काही ऐकून खूप जास्त शॉक झाला आहे. म्हणजे प्रिया इतक्या खालच्या थराला जाऊ शकते, ती कोणाचा जीव देखील घेऊ शकते स्वतःच्या स्वार्थासाठी, यावर त्याचा देखील विश्वास बसत नाही आहे. त्यावर तो बोलतो की कदाचित आता तिला संशय आला असेल की तुम्ही तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करताय. त्यावर सायली बोलते संशय तर तिला आलेलाच आहे आणि म्हणूनच ती इतक्या खालच्या थराला गेली, इतक्या खालच्या पातळीवर उतरली आहे. तर आता चैतन्याला काळजी वाटते आणि चैतन्य बोलतो की बरं झालं ती न्यूज खोटी होती, नाहीतर माझं तर जीवच गेला होता ती न्यूज ऐकून. तर इकडे आता प्रिया या महिपतला अजूनही बोलतीये आणि वर त्याला बोलते की तुम्ही काही कामाचे राहिलेले नाही आहात आता वगैरे असं बरंच काही त्याला ऐकवते आणि बोलते की तुम्हाला काय वाटलं मी काय तुम्हाला इथून बाहेर काढेल का तुम्हाला दोघांना, मी काही तुमची बाहुली नाही आहे तुमच्या तालावर नाचायला वगैरे, उलट तुम्ही ना दोघेही आयुष्यभर इथे जेलमध्येच सडला पाहिजेत आणि मेल्यावर तुमच्या बॉडीनं समुद्रामध्ये टाकली तर बरं होईल. आता हे ऐकल्यावर महिपत चांगलाच चिडतो आणि प्रियाचा गळा चावळतो. आता मात्र प्रिया त्याला सोडवण्यासाठी विनवण्या करत असते. तर महिपत तिला बोलतो की काय काय म्हणालीस, आमच्या दोघांच्या बॉड्या समुद्रात टाकल्या पाहिजेत काय? हां अगं तू उलट ना देवासमोर जाऊन नाक घास आता की मी इथं जेलमध्येच राहावं म्हणून. मी बोललेलं करून दाखवतोच. नाही, कारण मी जर जेलच्या बाहेर आलो ना तर सगळ्यात आधी मी तुझा जीव घेईल. तर नागराज देखील महिपतला बोलतो महिपत अजिबात सोडू नको तिला, तिचा जीव जाईपर्यंत धरून ठेव तिला. आता महिपत देखील प्रियावर जाम चिडलाय, पण आता शेवटी तो तिला वॉर्निंग देतो की मी जर जेलच्या बाहेर आलो तर मी सगळ्यात आधी तुझाच मर्डर करेल आणि तिला सोडतो.
तर इकडे परत एकदा सायली, अर्जुन आणि चैतन्याचं डिस्कशन दाखवलं आहे. तर सायली आणि अर्जुन चैतन्याला सांगतात की तिने आता कितीही पुरावे नष्ट करण्याचा किंवा काहीही करायचा प्रयत्न जरी केला ना, तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही आहे, कारण आम्ही मात्र तिच्यापेक्षा 2 पाऊल पुढेच आहोत. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वी मात्र आता सायली अर्जुनला ओपनली चॅलेंज करते की तुम्ही काहीही केलं ना, तरी तुम्ही माझं सत्य काही कधीही बाहेर काढू शकणार नाही आहात. जिंकणार तर मीच आहे. तुम्ही कितीही वार करा, त्याचा काही एक उपयोग होणार नाही आहे. तर सायली देखील तिला धमकावते की वार तर आता होणार आहेत, पण ते इतके सपासप होणार आहेत ना की तुला देखील कळणार नाही. आणि हो, तुझा हा जो काही खरा चेहरा आहे ना, तो तर आम्ही सगळ्यांसमोर आणणारच आहोत. आता सायली आणि अर्जुन पुढे काय स्टेप घेतील आणि या प्रियाला कसं एक्सपोज करतील हे पाहण्यासाठी तर आपल्याला पुढील एपिसोडच पाहावे लागतील. पण हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.